आयुष्याच्या रणांगणात लढण्याचं सामर्थ्यही देतात. तुमच्यातील प्रत्येक गोष्ट मी माझा आदर्श मानते. हरलेच आयुष्याच्या वाटेवर तर आठवून लढायला बसते. तुमच्याविषयी खूप लिहायचं आहे माझ्या आयुष्याच्या डायरीत, पण शब्दात सापडेना सर तुम्ही शिकवलेल्या बाराखडी. तरी प्रयत्न सोडला नाही मी सर, तुम्ही सांगितलं होतं म्हणून. तुमच्या या सहवासानं माझं आयुष्य गेलं जिंकून, माझं आयुष्य गेलं जिंकून. सन्माननीय व्यासपीठ, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, माझे गुरुजन आणि विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हा सर्वांना शिक्षक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. आज दिनांक 5 सप्टेंबर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस, जे एक महान देशभक्त, विद्वान तसेच विद्यार्थीप्रिय शिक्षक होते. म्हणूनच 5 सप्टेंबर हा दिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. शिक्षक ही जगाला मिळालेली अनमोल अशी देणगी आहे, ज्यांच्या हातून सिकंदर, चक्रवर्ती आणि छत्रपती घडतात. देशाचं नाव अनेक क्षेत्रात उंच करणारी समृद्ध पिढी घडवण्याचं मोलाचं कार्य हे शिक्षकांच्या हातून घडत असतं. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये शिक्षकांना अनन्यसाधारण असं महत्त्व आहे, ज्यांच्या प्रती आदर, कृतज्ञता व्यक्त करताना म्हटलं जातं, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः. अशा देवतुल्य गुरुजनांप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे आजचा दिवस. मित्रहो, सर्वप्रथम मी माझ्या सर्वच गुरुजनांना प्रणाम करते, कारण त्यांनी दिलेल्या ज्ञानामुळे आणि आत्मविश्वासामुळेच मी आज तुमच्यासमोर बोलण्यासाठी उभे आहे. आपल्या आयुष्यात गुरूंना आपल्या आईवडिलांइतकंच महत्त्व आहे. आईवडील आपल्याला जन्म देतात, तर शिक्षक आपल्या जीवनाला आकार देतात. एक छोटासा प्रसंग आहे. एकदा एक शिक्षक रस्त्याने चालले होते. अचानकच एक मोठी गाडी येऊन त्यांच्यासमोर उभी राहते आणि त्यातून एक तरुण खाली उतरतो आणि धावतच येऊन त्या शिक्षकांचे पाय धरतो. शिक्षक त्याच्या खांद्याला धरतात, खांद्याला धरून त्याला उठवतात आणि म्हणतात, बाळ, मी तुला ओळखलं नाही. त्यावेळेस तो तरुण म्हणतो, गुरुजी, तुम्हाला आठवतंय, एकदा 8वीच्या वर्गात एका श्रीमंत मुलाने एक घड्याळ आणली होती आणि ती घड्याळ चोरीला गेली. त्याने त्याची तक्रार तुमच्याकडे केली. तुम्ही वर्गातील सर्व मुलांना उठवलं आणि म्हणालात, सर्वांनी डोळे घट्ट बंद करायचे. जर कोणी डोळे उघडले तर त्याला कडक शासन करण्यात येईल. तुम्ही सर्व मुलांचे खिसे तपासले. तुम्हाला ती घड्याळ मिळाली. तुम्ही त्या मुलाला समोर बोलावलं आणि त्याच्या हातात ती घड्याळ ठेवली आणि पुढे तुम्ही म्हणाला, ज्याने कोणी घड्याळ चोरले आहे त्याला मी माझं एवढंच सांगणं आहे की चोरी करून चोर होण्यापेक्षा अभ्यास करून अधिकारी व्हा. तुमचं ते वाक्य माझ्या मनामध्ये इतकं उमटलं की मी रात्रंदिवस अभ्यास केला आणि आज अधिकारी झालो. पुढे तो म्हणाला, सर, तुम्हाला तर माहिती होतं ना की ती घड्याळ मी चोरली आहे म्हणून. शिक्षक त्याच्याकडे आश्चर्याने बघत होते. ते पुढे म्हणाले, हो, घड्याळ तर चोरीला गेली होती, पण ज्यावेळेस मी तुम्हा सर्व मुलांना डोळे बंद करायला लावले त्यावेळेस मीही माझे डोळे बंद केले, कारण माझ्या नजरेत माझा एखादा विद्यार्थी पडता कामा नये. मला वाटलं नव्हतं एका छोट्याशा कृतीचं फळ एवढं मोठं असेल म्हणून. सांगायचा मतितार्थ एवढाच की कोणताही शिक्षक, कोणताही गुरु आपल्या विद्यार्थ्यांच्या चुकांकडे दुर्लक्ष करतो, त्याच्या चुकांवर पांघरून घालतो. या पाठीमागचा उद्देश म्हणजे आपला विद्यार्थी आपल्या आयुष्यात यशस्वी झाला पाहिजे. एवढाच उद्देश आपल्या गुरूंचा आपल्या पाठीमागे असतो. असं म्हणतात, एक पुस्तक, एक वही, एक पेन, एक विद्यार्थी आणि एक शिक्षक संपूर्ण जग बदलू शकतात. शिक्षक हे विद्यार्थ्याला ज्ञान देण्याबरोबरच जीवन कसे जगावे हे शिकवतात. कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या मडक्याला आकार देऊन त्यापासून सुंदर मडके घडवतात, त्याचप्रमाणे शिक्षक आपल्या विद्यार्थ्याला घडवत असतात, त्याच्या भविष्याला आकार देत असतात. शाळेत होणारे संस्कार आणि संपूर्ण आयुष्य जगण्यासाठी दिलेली शिदोरी इतकी महान, मौल्यवान असते की ते एकच कारण, आपली शाळा ही आयुष्यभरासाठी आपली होऊन बसते. आपण कसे घडलो, कुठे घडलो, हे सतत माणसाच्या मनात दडलेलं असतं. हे सतत माणसाच्या मनामध्ये दडलेलं असतं. एखाद्या मातेप्रमाणे घडवणारी शाळा व तिचे आपल्या आयुष्यातील स्थान असे अविस्मरणीय असते, असे अविस्मरणीय असते. लहानपणाच्या गमती जमती, चिकाटीने केलेला अभ्यास, लागलेल्या सवयी, वळण हे सर्व शाळेनं आपल्याला दिलेलं असतं.
सर्व आपल्याला शाळेनं दिलेलं असतं. स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी, एक जबाबदार नागरिक बनण्यासाठी आणि संवेदनशील मन विकसित करण्यासाठी ती शाळाच असते. आपल्या बौद्धिक, शारीरिक, मानसिक आणि भावनिक जडणघडणीत मोलाचे कार्य बजावणाऱ्या त्या गुरूंना कुणीही विसरू शकत नाही. म्हणून म्हणावेसे वाटते की डियर टीचर्स, दिल से शुक्रिया हमारा भविष्य सजाने के लिए. आपकी डांट कड़वी तो लगती है लेकिन ज़रूरी है हमें गलत से बचाने के लिए. हमें झेलना बिल्कुल आसान नहीं, फिर भी अकेले कैसे कर लेते हो. लाइफ की टेंशन, वर्कलोड और हमारी शरारतें एक साथ कैसे संभाल लेते हो. एक पल में गुस्सा तो आता ही होगा ना, फिर भी प्यार से समझाते हो. पेरेंट्स के बाद एक आप ही तो हो सेल्फलेस, जो बिन मांगे सब कर जाते हो. कभी गिर जाए हम तो होते हो आप उठाने के लिए. कभी गिर जाए हम तो होते हो आप उठाने के लिए. जब खुद से भरोसा हटने लगता है तब होते हो आप उठाने के लिए. तब आते हो आप मोरल बढ़ाने के लिए. सच कहूँ तो आपसे अच्छा दोस्त हमें कभी नहीं मिला. हमारी वो बातें भी सुनी जिन्हें कोई सुनने वाला नहीं था. ये आप ही का सपोर्ट है जो आज हम आगे बढ़ पा रहे हैं. आप ही ने एक खुला आसमान दिया जिसमें पंख फैला के आज हम उड़ पा रहे हैं. आपने हमेशा अपने बच्चों की तरह प्यार किया, आगे आने वाली हर परेशानी के लिए तैयार किया. क्लास में अपने किस्से सुना के खूब एंटरटेनमेंट करवाया. जब पढ़ाई का मन नहीं होता तब इधर उधर की बातें करके हमें हंसाया.